संदीप देशपांडे, मनसेच्या संदीप देशपांडेंचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेण्यासाठी स्वतः संदीप देशपांडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदीपजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या मुद्द्यावर? मुळात असं आहे की तो अख्खा जी मुलाखत आहे ती मी बघितली, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी जी म्हटली की महाराष्ट्रासाठी आम्ही सर्वपरीने सगळ्या गोष्टींचा त्याग करायला तयार आहोत। आमची इच्छाशक्ती आहे की महाराष्ट्रापुढे कोणीच मोठं नाही, कोणाचेच इगो मोठे नाहीत आणि कोणाचंच भांडण मोठं नाही, पण ही जशी आमची विचारसरणी आहे तशी समोरच्याची आहे का विचारसरणी, समोरच्याची ती इच्छा आहे का, हा महत्वाचा विषय आणि हा सर्वात मोठा एक क्वेश्चन मार्क आहे असं मला वाटतं। अगदी राज ठाकरेंनी इच्छा हा शब्द त्या ठिकाणी उद्गारलेला आहे। तो शब्द फार महत्त्वाचा मानला जातोय। पण काही वेळापूर्वी अविनाश अभ्यंकर यांच्याशी सुद्धा संदीपजी आम्ही संवाद साधला। या सगळ्या मुद्द्यावर जर तो प्रस्ताव मान्य करण्यात आला तर एक मनसैनिक म्हणून तुमची काय नेमकी भूमिका असेल? तुम्हाला काय नेमकं वाटतंय? असं आहे की आम्हाला याच्या आधी आलेला अनुभव अतिशय वाईट आहे, त्यामुळे जर त्या प्रश्नाला उत्तर आता द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। याआधी सुद्धा अनेकदा असे प्रस्ताव देण्यात आलेले होते, पण आता तर राज ठाकरे थेटच म्हणताय। नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, याआधी आलेला अनुभव आम्हाला अत्यंत वाईट आहे, त्यामुळे जर त्या प्रश्नाला उत्तर द्यायची आता गरज आहे। अगदी अगदी संदीपजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।